घंटा घन घन बोल उठा, चोर कमनवा डोल उठा, वहाँ प्रकट हुआ डमरू वाला, मेरा भोला है जग से निराला। बम भोला बम भोला बम भोला, भोला बम भोला बम भोला बम भोला। शिवजी प्रकट झाले, चोर घाबरला. भगवान भोलेनाथ फारच भोळे, चोराला म्हणतायत. देव जर चोराला म्हणतो तुला काय पाहिजे ते माग, तर सज्जन भक्ताला तो काय देईल त्याचा काही हेच नाही. मांग मांग बोले शंकर, ले ले तू मन चाहावर, चोर खड़ा कापे थर थर, देख रहा है इधर उधर. महादेव म्हणतात माग तुला काय पाहिजे तर. तो म्हणतो देवा मी चोर आहे, चोरी करायला आलोय, तुम्ही मला म्हणता माग. महादेव म्हणतात तू चोर नाही, तुझ्यासारखा भक्तच नाही. म्हणे कसं काय. कोई मेवा मोदक लाता है, कोई चंदन मुझ पे चढ़ाता है, पर तूने तो अपना तन कर दिया मुझको अर्पण. तू भक्त है मेरा चोर नहीं, तेरे जैसा कोई और नहीं. झट बोले यू दीन दयाला, मेरा भोला है जग से निराला. बम भोला. म्हणजे ही कथा ऐकल्यावर हसावं का महादेवाचं कौतुक करावं तेच कळत नाही. महादेव म्हणतात तुझ्यासारखा भक्तच नाही. आणि माता पार्वतीनं जाताना सांगितलं होतं, कुठं निघाले. पार्वती असला एक खतरनाक भक्त आहे आपला, कोणी बेल फुल वाहतं पण त्यानं तर शरीरच वाहिलंय. माता पार्वती म्हटलं तुम्हाला ना काही कळतच नाही. हा शब्द ओळखीचा आहे का तुमच्या. तुम्ही मोकळ्या मनानं हसताय याचा अर्थ अनुभव आहे. काही शब्द फार अनुभवातले नित्य पाठातले असतात. जणू वारकऱ्यांचा हरिपाठ तसं काही शब्दांचा नित्य पाठ असतो. तुम्हाला ना काही कळतच नाही. काय झालं पार्वती. अहो तो भक्त नाही चोर आहे. पार्वती त्याच्यासारखा भक्तच नाही. ठीक आहे असू द्या तुमचा भक्त, पण ते काहीतरी आगाऊचं मागल, एका वरदानापेक्षा जास्त द्यायचं नाही. ठीक आहे पार्वती तू सांगशील तसं. आले शिवजी. अरे तुझ्यासारखा भक्त नाही, माग तुला काय पाहिजे तर. बाबा खरंच देणार तुम्ही मला. अरे खरंच देणार, मागून तर पहा. बाबा मला 3 गोष्टी द्या. बायकोला धन, मला संतान आणि आईला डोळे. महादेव म्हणतात पार्वतीनं सांगितलं होतं एकच वरदान द्यायचं, 3 नाही, एकच माग. नाही बाबा, बायकोला धन नाही मागितलं तर घरात येऊ देणार नाही, आईला डोळे नाही मागितले तर ती बडबड केल्याशिवाय राहणार नाही, आणि मला संतान नाही झाले तर आयुष्यभर चोरी करून उपयोगच नाही. तिन्ही पण द्या. देणार नाही 3, एकच मागून घे. बाबा बायकोला नाही मागितलं ते घरात येऊ देणार नाही मला. अरे बाबा तुला तुझ्या बायकोची चिंता. तुला धन नाही दिलं तर तुझी बायको तुला घरात येऊ देणार नाही, आणि मी जर तुला 3 वरदानं दिली तर माझी पार्वती मला कैलासात येऊ देणार नाही. त्याच्यामुळे तुला 3 देणार नाही, एकच वरदान देणार. त्याच्या लक्षात आलं महादेव फार भोळे आहेत. त्यानं थोडीशी अक्कल चालवली. तो म्हटला भोलेनाथ ठीक आहे 3 नका देऊ, एकच द्या. म्हणे माग. त्यानं असं काही मागितलं, भगवान मेरी माता सोने के महलों में देखे पोता. भगवान म्हटले तथास्तु. शिवजी आनंदात गेले नंदीवर बसून. माता पार्वती गेटवरतीच होत्या. काय बाबा काय काय मागितलं त्यानं. पार्वती तू सांगितलं तसाच होता. 3 वरदानं मागत होता, पण बरं झालं तुम्हाला सावध केलं. 3 नाही दिली त्याला, एकच वरदान दिलं. काय काय मागितलं होतं त्यानं. आणि बायकोला धन, त्याला संतान आणि आईला डोळे. तुम्ही काय दिलं. 3 नाही दिले, एकच दिलं. अहो 1 दिलं पण नेमकं कोणतं दिलं. म्हणे त्यानं बदलूनच मागितलं. काय मागितलं त्यानं. तो म्हटला मेरी माता सोने के महलों में देखे पोता. तुम्ही काय म्हटलं तथास्तु. पुन्हा माता पार्वती कपाळी हात आणतात. देवा तुम्हाला काही रिकामी जागा भरा पटकन. तुम्हाला काही कळतच नाही.
अहो त्यांना पहिले 3 स्वतंत्र मागितले होते, नाही देत म्हटल्यावर त्यांना एकामध्ये 3 मागितले. अरे पार्वती, लक्षच नाही माझं. नाही देवा, तुम्ही फार भोळे आहात. माझ्या महादेवासारखा भोळा देव नाही. लोटाभर पाण्यानं प्रसन्न होणारा देव आहे. उगीच एक म्हण प्रचलित झाली का, एक लोटा जल और सब समस्या का हल. हे खोटं नाही, हे सत्य आहे. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. एक तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा हा देव आहे. आणि लोटाभर जल घालणं त्याला काहीही कठीण नाहीये.